नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहूयात काजू किंवा क्रीम न वापरता अगदी हॉटेल स्टाईल मस्त झणझणीत घरच्या साहित्यात पनीर अंगारा कसं बनवायचं. पार्टीसाठी बनवणार असाल किंवा घरी अचानक पाहुणे आले तर गडबडीच्या वेळी अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवून तयार होते. तर त्यासाठी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. आता कांद्याची आपल्याला पेस्टच करून घ्यायची, त्यासाठी मोठा मोठाच मी इथे कट करून घेतला. टोमॅटोची सुद्धा पेस्ट करून घ्यायची आहे, त्यासाठी मोठा मोठाच कट करून घेतला. हॉटेल स्टाईल कोणतीही ग्रेव्ही बनवताना शक्यतो आपण कांदा, टोमॅटो, काजू असू दे, लसूण असू दे, सुरुवातीला तेलामध्ये थोडासा परतून घेतो. पण आज आपण अगदी गडबडीच्या वेळी बनणारी ही रेसिपी पाहत आहे. कमी वेळेमध्ये तर बनेलच, पण चव सुद्धा अगदी हॉटेल स्टाईलच येणार आहे. तर त्यासाठी सुरुवातीला सगळा कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला. यामध्ये पाणी न वापरता मिक्सरला 3 ते 4 वेळा फिरवून घ्यायचा. कांदा आणि टोमॅटो एकत्र आपल्याला वाटून घ्यायचं नाही, सुरुवातीला कांदाच वाटून घ्यायचा. तर हे पहा, कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे. टोमॅटोची आपण नंतर करणार आहे, त्यामुळे बाजूला ठेवून देऊयात. आता पनीर अंगारा आहे म्हटल्यानंतर मस्त खमंग फ्लेवरसाठी खडे मसाले थोडे घेऊयात. घरी अचानक पाहुणे आले असतील, रेस्टॉरंट स्टाईल तुम्हाला काहीतरी बनवायचं असेल, तेही अगदी कमी वेळेमध्ये, तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. तर थोडीशी इथे मी दालचिनी घेतलेली आहे, 3 ते 4 काळी मिरी घेतली, 1 किंवा 2 लवंग घ्यायची, 1 चक्रफूल आणि 1 तमालपत्र घेतलं. आता पनीरमध्ये शक्यतो जिऱ्याचा वापर करत नाहीत, पण तुम्हाला आवडत असेल तर अर्धा चमचा फोडणीसाठी वापरू शकता. कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं. यामध्ये सुरुवातीला खडा मसाला 1 मिनिटवर परतून घेऊयात, म्हणजे याचा फ्लेवर सुद्धा तेलामध्ये मस्त उतरला जाईल. आता गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि बनवून घेतलेली कांद्याची पेस्ट यामध्ये काढून घ्यायची. लक्षात ठेवा, कांदा आपण कच्चाच वाटून घेतलेला आहे आणि त्यामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे. त्यामुळे गरम तेलामध्ये ही पेस्ट टाकल्यानंतर लगेचच तेल बाहेर उडू शकतं. त्यामुळे लगेचच यावरती झाकण लावून घ्यायचं. काही सेकंद गॅस मंद आचेवर ठेवून असंच ठेवून द्यायचं. तर 1 मिनिटभरानंतर याचं झाकण काढलं, पुन्हा याला चांगलं मिक्स करून घेतलं. आता हे पहा, कांदा आपण सुरुवातीला तेलामध्ये परतून घेतलेला नाही. याची पेस्टच आपल्याला अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे, कारण यामुळेच कांद्याचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जाईल. तर त्यासाठी मंद आचेवरच ही कांद्याची पेस्ट अगदी व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची. तर हे शिजतंय तोपर्यंत टोमॅटोची सुद्धा पेस्ट करून घेतली. तर हे पहा, जवळजवळ 5 ते 6 मिनिटे मंद आचेवरच कांद्याची पेस्ट व्यवस्थित परतून घेतलेली आहे. पनीरची कोणतीही रेसिपी असू दे, कांद्याचा कच्चा फ्लेवर निघून जाणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे पनीरची कोणतीही भाजी चवीला सुद्धा मस्त बनते. तर हे पहा, याचा रंग हलकासा आता बदललेला आहे. आता यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली. हे सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटे मंद आचेवरच परतून घ्यायचे. हे सुद्धा आपण तेलामध्ये सुरुवातीला परतून घेतलेलं नाही, त्यामुळे याचा सुद्धा कच्चा फ्लेवर निघून जाईपर्यंत परतून घ्यायचं. तर हे पहा, याला आता थोडं थोडं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये टोमॅटोची पेस्ट काढून घेऊयात आणि त्यासोबतच हॉटेल स्टाईल चव येण्यासाठी 1 चमचा टोमॅटो सॉस इथे वापरलेला आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर वापरू शकता. आता टोमॅटोची पेस्ट सुद्धा आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. तर त्यासाठी यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे हे शिजवून घ्यायचं. तर मंद आचेवरच 5 मिनिटे याला मस्त वाफ दिलेली आहे आणि हे पहा, टोमॅटोमधलं पाणी सुद्धा आता आटलेलं आहे, थोडंसं तेल सुटायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये लगेचच मसाले ॲड करूयात. 1 ते 1.5 चमचा गरम मसाला यामध्ये घेतलेला आहे, त्याऐवजी किचन किंग मसाला सुद्धा वापरू शकता. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट इथं वापरलेला आहे, यामुळे रंग सुद्धा खूप छान येईल. त्यानंतर 1 चमचा धनेपूड यामध्ये ॲड केली. आता हे सगळे मसाले मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचेत. जितका हा मसाला चांगला परतला जाईल, पनीरला तेवढीच चांगली चव येणार आहे. मसाला करपू नये यासाठी थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. पुन्हा 1 मिनिटभर मसाला चांगला परतून घेतला. तर लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करत मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय. मंद आचेवरच हे आपल्याला परतत राहायचंय. तर 4 ते 5 मिनिटे सतत हलवत मसाला चांगला शिजवून घ्यायचा. तोपर्यंत पनीरचे क्यूब्स सुद्धा कट करून घेऊयात. तर इथे मी 200 ग्रॅम पनीर वापरलेलं आहे. 4 ते 5 जणांसाठी एवढ्या क्वांटिटीमध्ये हे आरामात पुरतं. तर याचे क्यूब्स तुम्हाला हवे तसे लहान मोठे कट करून घेऊ शकता. तर इथे मी थोडेसे मोठेच केलेले आहेत. 4 ते 5 मिनिटे मंद आचेवर सतत हलवत मसाला सुद्धा आपला मस्त तयार झालेला आहे. आणि हे पहा, याला आता मस्त तेल सुद्धा सुटलेलं आहे, रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. मसाला एकदा परतून घेतला, लगेचच यामध्ये पनीर ॲड केलं. पनीर ॲड केल्यानंतर याला आपण थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे, लगेचच पाणी ॲड करायचं नाही. तर हे पहा, मसाल्यामध्ये पनीरचे क्यूब्स सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घेतले. 1 चमचा कसुरी मेथी हाताने चुरडून यामध्ये ॲड केली.
चवीपुरतं मीठ घालून पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं. आता यावरती झाकण ठेवून पनीर आपल्याला 2 मिनिटे मसाल्यामध्ये वाफवून घ्यायचंय. म्हणजे मसाला सुद्धा पनीरच्या आतपर्यंत छान मुरला जातो. तर हे पहा, फक्त 2च मिनिटे मंद आचेवरच वाफवून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये पाणी ॲड करूयात. जर तुम्हाला थोडीशी जास्त पातळ ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसं जास्त पाणी ॲड करू शकता. मी याची थोडीशी सुक्कीच भाजी बनवणार आहे, त्यामुळे थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे. पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता झाकण लावून पनीर व्यवस्थित शिजेपर्यंत शिजवून घेऊयात. पनीर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. याची आपण पुढची तयारी करूयात. तर ही कढई मी दुसऱ्या बर्नरवर ठेवली. मंद आचेवर पनीर शिजतंय तोपर्यंत एक कोळशाचा तुकडा गरम करून घ्यायचा. पनीर अंगारा आपण बनवतोय, मस्त स्मोकी फ्लेवर येण्यासाठी ही प्रोसेस करायची. तर हे पहा, 5 ते 6 मिनिटे हे मी शिजवून घेतलेलं आहे. पनीर अगदी परफेक्ट शिजलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मसाला सुद्धा पनीरच्या आतपर्यंत मस्त मुरलेला आहे. यामध्ये आपण काजू किंवा क्रीमचा सुद्धा वापर केलेला नाही. पेटलेला कोळसा यामध्ये ठेवण्यासाठी मातीची प्लेट किंवा पंती सुद्धा वापरू शकता. तर इथे मी ॲल्युमिनियम फॉइलचा छोटासा तुकडा वापरलेला आहे. तर हे पहा, गॅसची फ्लेम मंदच ठेवलेली आहे. ॲल्युमिनियम फॉइलचा तुकडा बरोबर मध्ये ठेवला. त्यावरती पेटलेला कोळसा ठेवला. 1 चमचावर तूप यामध्ये सोडलं. लगेचच झाकण लावून फक्त 5 मिनिटे याला वाफ द्यायची. तर गॅस मी बंद केलेला आहे. याचं झाकण काढून घेतलं आणि मस्त हॉटेल स्टाईल स्मोकी फ्लेवरवाला पनीर अंगारा बनवून तयार झालेला आहे. या प्रोसेसमुळे पनीरला अतिशय छान चव येते. कोणाला समजणारही नाही हे पनीर घरी बनवलेलं आहे, इतका मस्त याला फ्लेवर येतो. पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता घरच्याच साहित्यात, अगदी कमी साहित्यामध्ये, कमी वेळेमध्ये घरच्या घरी पनीर अंगारा बनवून तयार झालेला आहे. याला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. काजू आणि क्रीम शिवाय सुद्धा चवीला मस्त बनलेला आहे. गरम गरम चपाती, कुलचा, नान किंवा गरम गरम पुऱ्यासोबत सुद्धा हे चवीला खूप छान लागतं. तर इथे मी गरम गरम पुऱ्या सुद्धा करून घेतलेल्या आहेत. मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्यांची रेसिपी सुद्धा मी अपलोड केलेली आहे, ती सुद्धा नक्की पहा. तर घरी पार्टी असेल, पाहुणे आले असतील तर गडबडीच्या वेळी ही मस्त रेसिपी एकदा नक्की बनवून पहा. चवीला अगदी हॉटेलसारखी ही रेसिपी बनवून तयार होते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.